आदित्य राजावत हा गोलंदाज षटक क्रमांक 2 पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करेल. 30 सर्कलच्या बाहेर 2 फिल्डर, डीप मिड विकेटला आशिष कुंभार, लॉंग ऑन मध्ये किरण कुंभार आहेत. दरम्यान यावेळेस लॉंग ऑफच्या फिल्डरला बीट करत चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर. निलेश देशमुख ब्रँडेड स्ट्रोक सिक्सर. लागोपाठच्या 4 षटकारांसाठी निलेश देशमुख साठी पारितोषिक असेल. राजूभाऊ तरस, सागरभाऊ पाषाणकर, हरिभाऊ पाडाळे यांच्या माध्यमातून प्रत्येकी 500 रुपयांचं बक्षीस. ऑन साइडला चेंडू खेळून काढलाय मैदानामध्ये डीप लॉंग लेगला. पाठलाग सुरू आहे फिल्डर चेंडूच्या मागे. अंतिम क्षणी जबरदस्त एफर्ट. चेंडू अडवलाय. 2 धावा या चेंडूवरती प्राप्त होतील. कैलासवासी पैलवान मल्ल सम्राट अनंत पाडाळे यांच्या स्मरणार्थ चालू असलेला क्रिकेटचा धगधगता थरार, चालू असलेला क्रिकेटचा देदीप्यमान सोहळा, प्रथम क्रमांक तब्बल 1 लाख रुपये आणि मानाचं करंडक. ऑन साइडला निलेश देशमुखचा फटका फसलाय आशिष कुंभारकड. इथे मात्र झालेली चूक आणि मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. 2 धावा यशस्वीरित्या धावून पूर्ण होत आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचा धावफलक मात्र वाढेल. स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये धावा जर पाहिलं गेलं 21 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेस ऑन साइडला केवळ चेंडूला दिशा दिली आहे. दिशा से भटके तो पडेंगे फटके. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स चौकार. $25 रन 25 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 84 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 73 धाव्यांचं आव्हान आता मात्र पूर्णपणे बदलेल. शेवटचे चेंडू शिल्लक असणार आहेत ते 20 आणि या 20 चेंडूंमध्ये एकूण 60 धाव्यांची गरज. ऑन साइडला चेंडू खेळला रॉकी राजावत डीप मिड विकेटला तैनात. एक सिंगल धाव या चेंडूवरती येईल. एका सिंगलला स्कोर पुढे 26 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. प्री क्वार्टर फायनलची कुठली लढत, कुठला संघ मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे खेळेल थोड्याच वेळानंतर निश्चितच ते देखील समीकरण स्पष्ट होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. हो फ्लरिनचा बॉल. बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत पारखे बीट झालेत. सातत्यानं याच मैदानावरती सराव करणारे श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मान या संघातील खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, परंतु अनंत पाडळे चषक 2024 या स्पर्धेमध्ये थोडासा संघर्ष करताना जरूर पाहायला मिळाले. षटक क्रमांक संपले गेले. दुसऱ्या क्रमांकाचं 12 चेंडूंचा डाव संपलाय. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा स्थिर ज्या पाहायला मिळतील 26 धावा ज्या स्कोर कार्डवरती आहेत. शेवटचे 18 चेंडू जिंकण्यासाठी 58 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकाच घेऊन किरण कुंभार दाखल झालेत. पहिला चेंडू डॉट. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 18 चेंडू आणि मैदानामध्ये 58 धावेंचा सामना. पहिला चेंडू डॉट. दुसरा चेंडू पुन्हा एकदा मैदानामध्ये पंचांचा इशारा व्हाईट बॉल. किरण कुंभार जर्सी क्रमांक 1 परिधान करून मैदानाच्या आतमध्ये बौद्धन संघाचं नेतृत्व करताना खेळाडूला कित्येक वेळा आपण पाहिले. निश्चितच 2 ते 3 कुटुंबांमध्ये असलेला हा न्यू गोल्डन क्रिकेटला बौद्धन संघ पुढे सरसावत
मैदानाच्या आतमध्ये पॉवरफुल स्ट्रोक मुळशी तालुक्याचा पॉवर हिटर निलेश देशमुखच्या बॅट मधून आसमानी टोला षटकार. थँक्यू डीजे. यावेळेस परत एकदा निलेश देशमुखची पॉवर. व्हाट अ शॉट. चेंडू जाऊन पोहोचेल आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द ग्राउंड. लागोपाठचा दुसरा षटकार. थँक्यू डीजे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. दुसरा चेंडू दिला गेलाय. या ग्राउंडचे असणारे ग्राउंड्समन किताबुल भैया जल्दी संपर्क करे. आकाश भैया और किताबुल भैया जल्दी से स्टेज पे आइए. ग्राउंड्समन आकाश भैया. यावेळेस परत एकदा एक टप्पा खात चेंडू सीमारेषेच्या बाहेर. निलेश देशमुखची पॉवर. पूर्ण चौकार. यावेळेस चेंडू हवेत. निलेश देशमुखचा फटका जोरदार आहे. रॉकी राजावत यांच्या डोक्यावरतून चेंडू जाईल सीमा पार. षटकार. शेवटचे चेंडू शिल्लक असतील मैदानाच्या आतमध्ये. 13 चेंडू आणि 35 धाव्यांची गरज. अतिशय महागडे षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. काय जबरदस्त फलंदाज निलेश देशमुख. पैसा बसूल मुकाबला. या चेंडूवर मोठा फटका गरजेचा. हलका हाताने चेंडू टॅप केला. सिंगल धाव घेऊन स्ट्राईक आपल्याकडे ठेवून घेतील निलेश. शेवटचे 12 चेंडू. हो 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 इथे पाहायचं काय होणार. चेंडू निसटला. अंतिम क्षणी चेंडू फील्ड केला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये केवळ एक धाव्या चेंडूवरती येईल. बाहेरून आणलेला चेंडू कृपया मैदानामध्ये फेका. जर चेंडू आणला असेल तर कृपया तो चेंडू जमा करा. बारा चेंडूंचा खेळ शिल्लक मैदानाच्या आतमध्ये. विनंती असणार आहे मारुंजी संघ दत्ता सर कृपया थोडंसं आपण बाउंड्रीच्या बाहेर या, जेणेकरून कुठल्या प्रकारे चेंडू अडणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून बॉल सौजन्य लाभले शैलेंद्र भाऊ पाडाळे यांचं आगमन होतंय. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आतिश कुंभार मैदानाच्या आतमध्ये तयार. पहिला बॉल आतिशचा. हाफ ट्रॅकर. वन ऑफ द बाहुबली स्ट्रोक. मुळशी तालुक्याचा पॉवर हिटर निलेश देशमुखच्या बॅटमधून आसमानी टोला. चेंडू फार दूरवरती जाऊन पोहोचलाय सीमा पार. षटकार. थँक्यू डीजे. 11 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज. वैयक्तिक 13 चेंडू 45 धाव्यांची खेळी निलेश देशमुख मैदानाच्या आतमध्ये करतायत. काय जबरदस्त फलंदाजी निलेश करतायत.
षटकार चौकारांची भाषा ते मैदानामध्ये बोलतायत. होम ग्राउंड निलेश देशमुख यांचं फुल टॉस बॉल. परत एकदा यावेळेस देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू डीजे. या षटकाराबरोबर 14 चेंडू आणि 51 धावांची बॅटिंग, 51 धावांची खेळी निलेश देशमुख मैदानाच्या आतमध्ये करतायत. जबरदस्त फलंदाजी. सातत्यानं याच मैदानावरती सराव करणारा हा खेळाडू आपल्या होम ग्राउंड वरती जणू काय खेळतायत. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये निलेश देशमुख यांची पाहायला मिळते. शेवटचे 10 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या ते केवळ आणि केवळ 22 धावा. आतिश कुंभार मॅन फ्रॉम बावधन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवर तयार. 10 चेंडू 22. सामना यावेळेस मात्र बॅटची टॉपेज घेतली. टप्पा पडल्यानंतर गरगर फिरणारा चेंडू मैदानामध्ये योगेश चेंडूला अडवतायत. आलेली एक सिंगल. प्रशांत पारखी यांना देखील खऱ्या अर्थाने साथ देणं गरजेचं आहे. हे सर तीन चेंडू फेकले गेलेत. तिसऱ्या पंचांची मदत निश्चितच फेकीसाठी पाहायला मिळते. तिसरे पंच कळवत आहेत इट्स अ फेअर डिलिव्हरी. मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण पाहतोय थोड्या वेळासाठी का होईना मैदानामध्ये भयान शांतताची जरूर पाहायला मिळाली. दरम्यान एक सिंगल धाव मैदानामध्ये. शेवटचे 9 चेंडू. यावेळेस प्रशांत पारखी आक्रमण केलंय. चेंडू लॉंग ऑन मध्ये जाऊन पोहोचेल सीमारेषा पार. पहिल्या 2 बॉलवरती निलेश देशमुख यांचे षटकार आणि त्यानंतर चौथ्या चेंडूवरती प्रशांत पारखीच्या बॅट मधून आक्रमक फटका षटकार. आठ चेंडूंचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 15 धावा हे समीकरण पाहायला मिळतंय. काय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. काळजाचा ठोका चुकवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडू आणि 15 धावा. ओ यावेळेस परत एकदा मैदानामध्ये पाहतो शरीराचा वेध घेणारा हा चेंडू लेगबाईच्या स्वरूपात एक धाव पंच या ठिकाणी कळवत आहेत. आणि पुन्हा एकदा निलेश देशमुख जे स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. वैयक्तिक निलेश देशमुख यांची खेळी जर आपण पाहिली तर मैदानाच्या आतमध्ये तब्बल आणि तब्बल निलेश देशमुख यांच्या बॅट मधून 15 चेंडू 52 धावा आल्यात. दरम्यान चेंडू निसटलाय. मैदानामध्ये डेड बॉल पण या ठिकाणी कळवत आहेत. 70 धावा फलकावरती आहेत. एकही फलंदाज बाद झाला नाही. मागच्या सामन्यामध्ये जर आपण विचार केला बावधन संघाच्या गोलंदाजीचा तर मारुंजी संघाच्या विरोधामध्ये जवळपास 5 ते 6 फलंदाज त्यांनी बाद केले, परंतु इथे एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. निलेश देशमुख आणि प्रशांत पारखी या जोडीच्या बॅट मधून निश्चितच षटकार आणि चौकार येत आहेत. दरम्यान पुन्हा एकदा दूरवरती असलेला हा बॉल अवे फ्रॉम द बॉडी होता. पिक केलाय ऑन साइडला डीप मिड विकेट मध्ये. गगनाला गवसती घालणारा पुन्हा एकदा एक दर्जेदार क्रॅकिंग सिक्सर. चेरन नतमोत्याची नाकामध्ये गे अंबा. छत्रपती शिवाजी महाराज की सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये.
थँक्यू डीजे. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. 6 चेंडू 8 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. ना कद बड़ा ना पद बड़ा, जो खिलाड़ी अपने टीम के मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. शेवटचे 6 चेंडू जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 8 धावा. ज्या मैदानाच्या आतमध्ये बनवायच्यात अनंत पाडळे चषक या स्पर्धेमध्ये निश्चितच आतापर्यंत या धावा जर चेस केल्या गेल्या तर हायएस्ट रन चेस